नमस्कार रसिको, नमस्कार. गमभन, गमभन ही आपली संस्था. खरं तर एक छोटंसं घरकुलच म्हणा ना. आपल्या कलागुणांचं संवर्धन करण्यासाठी, इथे जोपासण्यासाठी इथे या, खेळा, आपल्या विचारांची देवाणघेवाण करा. त्याकरता आपलं सदैव स्वागतच आहे. हो, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासाठी काही खास कार्यक्रम घेऊन आपण येतोय, ज्यामध्ये कथा, कविता, मिमिक्री, चुटकुले, एकपत्री असं बरंच काही आहे. त्याकरता संपर्क साधा 9820354291 आणि दुसरा क्रमांक आहे 9920564278. आणि हो, आपण वेबसाईटही बघू शकता, संकेतस्थळ ज्याचं नाव आहे www.awliya.co.in. परत एकदा सांगतो, www.awliya.co.in. धन्यवाद. नमस्कार. मला या माझ्या दोन मकरंदांचं मोठं कौतुक वाटतं. म्हणजे मकरंद पाध्ये आणि मकरंद बेहेरे यांचं कौतुक अशा करता किंवा एक साधारण शिक्षक मी, पण त्यांनी मला तुमच्यासारख्या रसिकांसमोर उभं केले किस्से सांगायला. किस्से कोणाचे? गेल्या 27 वर्षात असंख्य नमुने भेटले, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे, आम्हाला शिकवण्याचे पराक्रम करणारे, खरं खरं हसायला लावणारे. आजही आठवलं की खूप मजा वाटते. काय आहेत नेमके? काही आहेत वर्गातले त्यांचे हजर जबाब, काही उत्तरपत्रिकेतले विनोद, काही निबंधातले विनोद, काही एखाद्या औपतासिकेला विनोद कथनाची स्पर्धा घेतली तर मुद्दाम शिक्षकावरचे सांगितलेले विनोद. आणि हे सगळे गोळा करून स्टाफ रूम मध्ये सांगताना इतर शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे सांगितलेले किस्से. माझ्या लग्नाच्या वेळेला मुद्दाम वात्रटिका तयार करून खदा खदा हसायला लावणारे काही विनोद, आणि 7वीला जाताना चटका लावणारी कविता देखील. हा, पण अर्थात याकरिता आपण आम्हाला आमंत्रित करणार आहात, करालच, विश्वास आहे. खरं म्हणायचं झालं तर काही गरज नव्हती, पण मला ते पटत नव्हतं म्हणून मी पत्र लिहायला घेतलं. ऑफिसमध्ये दरवेळेला मासते तशी खळबळ माजली, कारण नवीन साहेब येणार होते, श्री मधुसूदन आगाशे. रिटायर व्हायला 1 महिना बाकी होता आणि येणारा मनुष्य हा नॉन करप्ट होता अशी त्याची ख्याती होती. म्हणूनच या माणसाला बघायला मी उत्सुक होतो, कारण आमचे हात कायमचेच बरबटलेले आणि मी त्यांच्याच वयाचा. मलाही रिटायर व्हायला 1 वर्ष बाकी होतं. तर ठरल्याप्रमाणे आगाशे साहेब आले. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, कधी असं भासूच दिलं नाही की ते आमचे साहेब आहेत. वाटायचं ते आमच्यातलेच एक आहेत. एकदा ऑफिसमध्ये असताना यमन रागातली येरी आली पियाबीनं ही चीज मी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गुणगुणत होतो. येरी आली पियाबीनं, सखी येरी आली पियाबीनं. आणि त्यांचं माझ्या गुणगुणण्याकडे लक्ष गेलं. त्यांनी आमच्या शिपायाला पांडूला मला बोलवायला सांगितलं. मला निरोप मिळाला. मी गेलो केबिन मध्ये. मला म्हणाले बसा. मी बसलो. त्यांनी चहा मागवला आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला. माझा मुलगा बाळ, जिभर त्याच्या काळा तिळ, पर जे बोलतो ते मात्र काळ्या दगडावरला पांढरावर. यगडाव बाळाची स्वारी रंगात आली. दोस्तांशी भांडता भांडता बोलली, माझ्याशी भांडतोस वय? थांब तुझा बा मरेल, थांब तुझा बा मरल, असं बाळ्या बोलला. हो, पोरगा घरी पोचला. खरंच की त्याचा बाप पोचला. घाबरलो मी, थरथरलो. बायको पुढे उभा राहिलो. म्हटलं आता घे शेवटचं दर्शन, उद्या माझा देह पंचत्वात मिळेल. रात्रभर रामनाम जपत राहिलो. ती मात्र झोपावत बोलत राहिली. सकाळच्या प्रहरी ती माझ्या कानाशी केकाटली. काय मी अजून जिवंत आहे? मी ओरडलो, तुमच्या जिवंत राहण्याचं राव द्या हो, शेजारचं चिकणं मदनराव वारलं. मला म्हणलं, तुमचं बाळ असेल शिवी देऊन कोणाचं बी बाप पोचवत, थोडं आमचं पोचवा की हो, इस्टडीतलं वन्न पित्त तुमचं. अय्यो हम पागल, 100% पागल. म्हणजे आता हमारा बाळाजी पंत कितना रुपया लेता वो देखता. आता बाळाजी पंत पुराण संपूर्ण.